तेलामध्ये सोडताच अशी कढईवरून फुलणारी ही जळगाव खान्देशची प्रसिद्ध अशी बिबडी बनवायला सोपी आणि चवीला अप्रतिम अशी। नमस्कार, मी सुरेख आणि आपल्या देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण देवदर्शन किचनमध्ये मस्त अशा ज्वारीच्या पांढऱ्या शुभ्र बिबड्या कशा प्रकारे करायच्या याची रेसिपी बघत आहोत। बघू शकता या ठिकाणी हे ज्वारीचे पापड आहे, पण खानदेश भागामध्ये या पापडांना बिबड्या या नावाने ओळखले जातात। चवीला खूप छान असे हे पापड लागतात आणि एकदा करून ठेवलेले हे पापड आपल्याला वर्ष 2 वर्षासाठी खाता येतात। एकदा तुम्ही जर का हे पापड कराल ना, नेहमी प्रत्येक वर्षी तुम्ही हे पापड नक्कीच करून खाल, एवढे चवीला मस्त असे हे पापड लागत असतात। तर मैत्रिणींनो, अगदी परफेक्ट असे पांढरे शुभ्र आणि चविष्ट पापड तुम्हाला करायचे असतील तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। बघू शकता अगदी खुसखुशीत आणि चविष्ट अशा ह्या बिबड्या होत असतात। मग रेसिपीला सुरुवात करू। तर बिबड्या करण्यासाठी आपल्याला लागणार आहे गहू आणि ज्वारी। तर या ठिकाणी मी 3 किलो ज्वारी घेतलेली आहे। तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये करायची आहे त्यानुसार तुम्ही ज्वारी आणि गहू घ्यायची आहे। 3 किलो ज्वारीसाठी 2 किलो गहू घेतले। गहू आणि ज्वारी स्वच्छ आपल्याला निवडून घ्यायची आहे। त्यानंतर एखादी डब्यामध्ये टाकायची आहे। गहू टाकले। आता या गव्हामध्ये पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने हे गहू आपल्याला धुवून घ्यायचे आहे। असं भरपूर यामध्ये पाणी टाकल्यानंतर हाताने मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे काही धूळ माती वगैरे असते ना ती निघून जाते। आता गहू हे धुवून घेतलेले आहे स्वच्छ असे 2 ते 3 पाण्याने आणि ॲल्युमिनियमच्या डब्यामध्ये टाकलेले आहे किंवा स्टीलच्या डब्याचा तुम्ही वापर करू शकता। सोबतच ज्वारी सुद्धा आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। ज्वारीमध्ये पाणी टाकते आणि हाताने अशा प्रकारे थोडीशी रगडून ही ज्वारी आपल्याला धुवायची आहे। मध्ये काही बोंडे कचरा वगैरे असतो ना, माती धूळ, ती संपूर्ण आपल्याला काढायची आहे आणि अगदी स्वच्छ करायची आहे ही ज्वारी। बघू शकता हे काळपट पाणी निघालेलं आहे। अशा प्रकारे संपूर्ण हे काळपट पाणी काढायचं आहे। यावरती काही बोंड असतात ते सुद्धा संपूर्ण काढायचं आहे। 3 ते 4 पाण्याने ज्वारी सुद्धा धुवून घेतली। धुतल्यानंतर अशा मोठ्या पसरट डब्यामध्ये ही ज्वारी आपण टाकलेली आहे, कारण ही ज्वारी आपल्याला भिजत घालायची आहे, म्हणून मोठ्या डब्यांचा वापर करायचा आहे। डब्यामध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आहे। ज्वारीच्या दुप्पट तिप्पटीने यामध्ये पाणी घालायचं आहे भिजण्यासाठी, कारण भिजून हे गहू आणि ज्वारी फुलून येतात, म्हणून मोठे डबे वापरायचे आहे। आता हे डबे मी ठेवले गच्चीवरती, आपल्याला उन्हामध्ये ठेवायचे आहे। डबा भरून यामध्ये पाणी घातलेलं आहे। ज्वारीमध्ये आणि गव्हामध्ये सुद्धा बघू शकता डबा भरून पाणी घातलं। डब्याचं झाकण लावायचं आहे आणि 3 दिवस गहू ज्वारी आपल्याला भिजून घ्यायची आहे। गहू ज्वारी भिजत असताना संध्याकाळच्या वेळेस एक वेळेस पाणी हे बदलवायचं आहे आणि नवीन पाणी त्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून 3ऱ्या-4थ्या दिवशी वास येत नाही आणि जास्त आंबट आपले हे पापड होत नाहीत। आज 3 दिवसानंतर हे गहू मी काढून घेतले आणि त्यानंतर 5 ते 6 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। धुतल्यानंतर एखादी चाळणीमध्ये आपल्याला हे गहू ठेवायचे आहे। संपूर्ण पाणी हे निथळलेलं आहे। त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मोठं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये असे थोडे थोडे गहू टाकते आणि मिक्सरमध्येच हे गहू मी दळून घेते। मिक्सरमध्ये गहू दळून घेत असताना त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे, किंवा तुम्ही गिरणीमधून दळून आणत असाल तर गिरणीवरती सुद्धा दळून मिळतात हे ओले गहू, तुम्ही तिथून सुद्धा आणू शकता। मी मिक्सरमध्येच हे गहू दळून घेते। दळताना खूप असं बारीक दळायचं नाही आणि खूप जाड सुद्धा ठेवायचं नाही, तर मीडियम दळायचं आहे। फक्त काही सेकंदमध्येच हे गहू दळून होतात। 1 मिनिट सुद्धा सांगत नाही मी, अर्ध्या मिनिटाचा जवळपास फक्त वेळ लागतो हे गहू दळायला। तुम्ही जर का खूप बारीक गहू हे दळले तर चीक हा लाल पडतो, कारण जी साल आहे गव्हाची, कोंडा जो असतो तो बारीक होतो आणि तो गव्हा चिकामध्ये उतरतो, म्हणून खूप असे बारीक हे दळायचं नाही। फक्त साधारण अर्ध्या मिनिटासाठी हे गहू मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवायचे आहे आणि लगेचच छान असे बारीक होतात। आता हे दळलेले गहू एखादी भांड्यामध्ये काढत घ्यायचे आहे। बघू शकता हाताने चेक करून पाहायचे आहे, सगळे गहू बारीक होऊ द्यायचे आहे आणि खूप असे बारीक पेस्ट सुद्धा करायचे नाही। तशाच प्रकारे गहू टाकत घ्यायचे आहे आणि बारीक करत घ्यायचे आहे। बघू शकता या ठिकाणी सगळे गहू हे आपण दळून घेतलेले आहे। आता या चिकामध्ये पाणी घालायचं आहे। चिकामध्ये पाणी घातलं थोडं आणि त्यानंतर यामध्ये जो चोथा आहे तो आपल्याला काढायचा आहे। बघू शकता व्यवस्थित हाताने अशा प्रकारे हा चीक आपल्याला काढायचा आहे गव्हाच्या कोंडाच्या आतमधला। हाताने थोडंसं रगडून घ्यायचं आहे, म्हणजे गव्हाच्या कोंड्याला चिटकलेला चीक हा संपूर्ण निघतो आणि त्यामध्ये त्यासोबतच पाणी सुद्धा घालायचं आहे।
आता हा चीक चाळायचा आहे. त्यासाठी मोठा डबा घेतला आणि ही पुरण चाळायची चाळणी घेतलेली आहे. या चाळणीने हा चीक आपल्याला गाळून घ्यायचा आहे. बघू शकता एखादी भांड्याने हा चीक चाळणीमध्ये टाकायचा आहे आणि चीक हा गाळायचा आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण हा चीक गाळणीमध्ये टाकून हा गाळून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे दाबून हा पूर्ण कोंडा आपल्याला काढायचा आहे. पुन्हा त्या कोंड्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हाताने थोडंसं रगडून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही यानुसार. अशा प्रकारे जर का आपण हा कोंडा धुवून घेतला तर या कोंड्यासोबत चीक हा वाया जात नाही. जोपर्यंत अशा प्रकारचा पांढरा चीक गव्हाच्या कोंड्यातून निघत असतो ना, तोपर्यंत पाणी टाकायचं आहे. म्हणजे साधारण 2 ते 3 पाण्याने हा कोंडा आपल्याला धुवायचा आहे. हाताने थोडंसं रगडून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचे हे गोळे करायचे आहे आणि हे गोळे एखादी भांड्यामध्ये ठेवत घ्यायचे आहे. या प्रकारे बघू शकता संपूर्ण चीक हा गाळून घ्यायचा आहे. मी चाळणी ही जाड घेतलेली होती, त्यामुळे पुन्हा असा पातळसर कापड घ्यायचा आहे. एखादी ओढणीचा किंवा धोतराचा किंवा साडीचाही घेऊ शकता आणि अशा प्रकारे बांधायचा आहे आणि त्याच्याने हा चीक गाळून घ्यायचा आहे. म्हणजे यामध्ये थोडासा काही गव्हाचा कोंडा वगैरे असतो ना, तो संपूर्ण लालसरपणा निघतो आणि आपल्या कुरडया किंवा पापड हे पांढरे होतात. बघू शकता मैत्रिणींनो, अशा प्रकारे ह्या कापडामध्ये चीक टाकायचा आहे आणि हाताने थोडंसं ढवळायचं आहे. चीक हा खाली पडतो. अशा प्रकारे थोडा थोडा टाकायचा आहे आणि चीक हा संपूर्ण गाळून घ्यायचा आहे. म्हणजे छान असा पांढरा शुभ्र हा चीक आपला निघत असतो. कारण कापडा इतपत पातळ चाळणं नसते मैत्रिणींनो, म्हणूनच कापडाचा वापर करा चीक गाळण्यासाठी. किंवा अगदीच मैदा चाळण्याची चाळण असेल ती तुम्ही घेऊ शकता, पण त्यापेक्षा कापडच हा बेस्ट आहे, म्हणून मी कापडचा वापर करत आहे. अशा प्रकारे संपूर्ण हा चीक मी गाळून घेतलेला आहे. बघू शकता छान असा पांढरा शुभ्र चीक हा आपला तयार झालेला आहे गव्हाचा. आणि हा असा कोंडा यामध्ये निघालेला आहे. हा संपूर्ण कोंडा काढायचा आहे. असा हा संपूर्ण कोंडा निघाला का कुरडई पापड आपले हे छान येतात पांढरे. चीक हा तयार झालेला आहे. अगदी परफेक्ट आणि सविस्तर टिप्स सहित मी तुम्हाला या ठिकाणी हा व्हिडिओ दाखवलेला आहे चीक करण्याचा. चीक झालेला आहे. त्यानंतर ज्वारी सुद्धा आपण भिजत घातलेली होती ना, ती ज्वारी सुद्धा आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. टपामध्ये ही ज्वारी टाकते आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे. मस्त 5 ते 6 पाण्याने ही ज्वारी मी धुवून घेते नळाखालीच. मला जास्त आंबट चवीचे हे पापड आवडत नाही, म्हणून मी 5 ते 6 पाण्याने धुवून घेते. तुम्हाला जर का आंबटसर पापड हे आवडत असतील तर मग 2 ते 3 पाण्याने जरी धुतलं ना तरी सुद्धा चालेल. अशा प्रकारे ज्वारीचं पांढरं पाणी निघेल तोपर्यंत मी ही ज्वारी धुणार आहे. म्हणजे आंबट चवीचे जास्त हे पापड लागत नाहीत. ज्वारी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यातलं सगळं पाणी हे काढलेलं आहे. तर तुम्ही गिरणीमधून सुद्धा दळून आणू शकता. मी घरीच दळते मिक्सरमध्ये. मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये ही ज्वारी टाकायची आहे. थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला दळून घ्यायची आहे. ज्वारी ही भिजली असते त्यामुळे ती थोडीशी मऊ होते, म्हणून मिक्सरमध्ये सुद्धा काढायला जास्त वेळ लागत नाही. बघू शकता अशी थोडीशी मिक्स करून घ्यायची आहे, कारण संपूर्ण एकसारखी ज्वारी ही आपल्याला बारीक करायची आहे. बारीक झालेलं हे मिश्रण एखादी पसरट भांड्यामध्ये काढत घ्यायचं आहे मोठ्या. पुन्हा तशाच प्रकारे ज्वारी मिक्सरच्या भांड्यामध्ये भरायची आहे. साधारण अर्धा ग्लास इतपत पाणी घालते त्यामध्ये आणि मिक्सरला अशाच प्रकारे संपूर्ण ज्वारी ही दळून घेते. आता आपण ही ज्वारी कोंडा वगैरे न काढता अशीच भिजत घातलेली होती. ज्वारी दळल्यानंतर ज्वारीचा आपल्याला कोंडा काढायचा आहे, म्हणजे जेणेकरून हे पापड ह्या बिबड्या चवीला छान लागतील आणि अगदी पांढऱ्या शुभ्र सुद्धा येतील. अशाच प्रकारे संपूर्ण ही ज्वारी मी वाटून घेते. ज्वारी ही वाटत असताना खूप असं बारीक वाटायचं नाही, तर अशा प्रकारे थोडंसं रवाळ हे वाटायचं आहे आणि एकसारखं असं वाटायचं आहे. म्हणून मध्यंतरी संपूर्ण हे मिश्रण मिक्स करायचं आहे आणि पुन्हा मिक्सर चालू करायचं आहे, म्हणजे एकसारखं असं हे दळलं जातं. संपूर्ण ज्वारी ही दळून घेतलेली आहे. आता या ज्वारीच्या मिश्रणामध्ये पाणी घालायचं आहे. तर मैत्रिणींनो, या ठिकाणी तुम्ही म्हणाल एवढं पातळसर याचा घाटा कसा होईल, तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. अगदी व्यवस्थित होणार आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि मी जसं तुम्हाला दाखवत आहे त्यानुसारच तुम्ही फॉलो करा. बघू शकता अगदी पातळसर हा चीक झालेला आहे ज्वारीचा. त्यानंतर जी पुरण चाळायची चाळण आपण घेतलेली होती आधी, ती चाळण घ्यायची आहे
आणि त्या चाळणीने हा संपूर्ण चीक ज्वारीचा गाळायचा आहे. फक्त हे गाळत असताना ना मोठ्या भांड्यांचा आपल्याला वापर करायचा आहे. बघू शकता यामध्ये जे पाणी असतं ते संपूर्ण खाली येतं आणि त्यामध्ये ज्या कण्या असतात किंवा चोथा असतो ज्वारीचा कोंडा असतो तो संपूर्ण ह्या चाळणीमध्येच राहतो. तर बघू शकता अशा प्रकारे हा चीक गाळायचा आहे आणि चीक गाळल्यानंतर जो त्यामध्ये चोथा राहतो कण्या असतात चाळणीमध्ये त्या पुन्हा एखादी मोठ्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि पुन्हा तशाच प्रकारे संपूर्ण चीक आपल्याला हा गाळून घ्यायचा आहे. बघू शकता चीक गाळल्यानंतर अशा प्रकारे हे गाळणीमध्ये राहते. त्यानंतर पसरट भांड्यामध्ये टाकायचं आहे. आता अशाच प्रकारे संपूर्ण हा जो चीक आहे तो गाळून घेतलेला आहे आणि कोंडा काही कण्या आहेत ते जाड राहिलेलं गाळणीमध्ये या डब्यामध्ये मी टाकत घेतलेला आहे. आता या कण्यामध्ये या जाड रवाळ मिश्रणामध्ये पाणी घालायचं आहे. मी आधी सांगितलेलं आहे पाणी घालताना अजिबात कंजूसी करायची नाही. लागेल तसं पाणी घालायचं आहे. संपूर्ण हे पाणी निघतं आणि तुम्ही जास्त पाणी वापराल तरच यातला जो कोंडा आहे तो वेगळा होतो. यामध्ये सुद्धा भरपूर असं पाणी घातलेलं आहे. हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कण्यापासून कोंडा हा वेगळा होतो. आता पुन्हा गाळायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे वरवरचं हे पाणी घ्यायचं आहे भांड्याने आणि गाळणीमध्ये गाळायचं आहे. तर मैत्रिणींनो तुम्हाला जर का ज्वारीचा कोंडा पूर्णपणे काढायचा असेल तर मग अशा प्रकारे ही प्रोसेस करायची आहे. आणि जर का कोंड्यासहित तुम्हाला हे पापड ह्या बिबड्या करायच्या असतील तशा सुद्धा केल्या जातात. तर मग अजिबात ही प्रोसेस तुम्ही करायची नाही. फक्त ज्वारी ही मिक्सरला दळून घ्यायची आहे आणि मग दुसऱ्या दिवशी मी पुढे सांगणारच आहे तशा प्रकारे प्रोसेस करायची आहे. बघू शकता या गाळणीमध्ये पूर्णपणे हा कोंडा राहिलेला आहे. राहिलेला कोंडा आपल्याला वेगळ्या भांड्यामध्ये काढायचा आहे. बघू शकता संपूर्ण हा कोंडा आहे. ज्वारीचा हा कोंडा निघालेला आहे. तर मैत्रिणींनो पूर्वीच्या वेळेस काय करायच्या जेव्हा माझी आई किंवा आजी वगैरे तर पूर्वीच्या काळी मोठे उखळ राहायचे दगडी आणि किंवा मोठे मोठे खलबत्ते सुद्धा होते त्यावेळेस. ज्वारी ओली करायची आणि मग ती कुटून घ्यायची खलबत्त्यामध्ये किंवा उखळामध्ये तिला वाळत घालायची. त्यानंतर ती थोडी सुकल्यावरती पाखडून घ्यायचे सुपड्याने आणि मग तो कोंडा जो असतो तो पूर्ण निघून जायचा. त्यानंतर ज्वारी भिजत घालायचे आणि मग ज्वारी ही दळायची. पण आता उखळ सुद्धा नाही कुठे आणि मोठे खलबत्ते सुद्धा नाही. त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ना कोंडा काढण्याची अतिशय सोपी आहे. अशा प्रकारे आपण जर का हे हा चीक गाळून घेतला तर संपूर्ण कोंडा निघतो आणि बिबडी ही मऊ सुद्धा लागते चवीला आणि छान लागते. आता मी एकटेच आहे चाळणी पकडायला सुद्धा कोणीतरी हवंच म्हणून मी मिस्टरांची मदत घेतलेली आहे. त्यांची थोडीशी लहान सहान मदतच माझ्यासाठी खूप अशी मोठी मदत ठरत असते. संपूर्ण जो कोंडा आहे यामध्ये संपूर्ण कोंडा हा निघतो आणि खाली मात्र ज्वारीच्या कण्या राहतात. त्या कण्या सुद्धा मी तुम्हाला दाखवते. बघू शकता मला या कण्यांमध्ये थोडासा कोंडा अजून सुद्धा वाटत आहे. पाहू शकता जवळून सुद्धा आणि त्यानंतर मग खाली ह्या कण्या आहे. आता हा संपूर्ण कोंडा काढण्यासाठी वेगळं पाणी सुद्धा वापरू शकता किंवा यातलं जे वरती पाणी येतं ना हे पाणी सुद्धा यामध्ये थोडंसं टाकू शकता. मी यातलंच पाणी घालते. आणि त्यानंतर हा चीक गाळून घेते. बघू शकता आता संपूर्ण अगदी पांढऱ्या शुभ्र या कण्या डब्यामध्ये राहिलेल्या आहे आणि संपूर्ण चीक आपण हा गाळून घेतलेला आहे. जशी भगर असते ना मैत्रिणींनो जाड रवा भगरी सारख्याच या ज्वारीच्या कण्या पांढऱ्या शुभ्र दिसत असतात आणि हा पूर्णपणे कोंडा आहे. हा कोंड्याचा आपल्याला वापर करायचा नाही तर हा टाकून द्यायचा आहे. तर मैत्रिणींनो फक्त 3 किलो ज्वारीमध्ये हा भरपूर सारा असा हा कोंडा निघालेला आहे आणि बघू शकता ह्या डब्यामध्ये अगदी भगर सारख्याच ह्या कण्या आहे ज्वारीच्या. आता ह्या कण्या या चिकामध्ये टाकायच्या आहेत. यामध्ये अजिबात
कोंडा नाही. बघू शकता अगदी पांढऱ्या शुभ्र ह्या कण्या दिसत आहे ज्वारीच्या. आता हा चीक तयार झालेला आहे ज्वारीचा. यावरती झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर असाच राहू द्यायचा आहे. आपण दुपारी ते संध्याकाळी हा चीक काढलेला आहे गहू आणि ज्वारीचा. त्यानंतर रात्रभरासाठी हे डबे असेच राहू दिले. पातेल्यातील चीक मी हा डब्यामध्ये काढून घेतलेला होता, म्हणजे डब्याचं झाकण हे व्यवस्थित लागते. बघू शकता आता दुसऱ्या दिवशी सकाळी यावरचं जे पाणी असतं ना ते संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि खाली असा हा चीक आहे. तर आता हा ज्वारीचा चीक आहे. ज्वारीच्या चिकावरचं संपूर्ण पाणी काढून घेतलं. त्यासोबतच गव्हाच्या चिकाचा सुद्धा हा डबा आहे. आता हे गव्हाच्या चिकामध्ये सुद्धा आपण भरपूर पाणी घातलेलं होतं, ते सुद्धा संपूर्ण पाणी हे काढून घ्यायचं आहे. गव्हाचा चीक सुद्धा खाली तळाला मस्त असा पांढरा शुभ्र हा चिटकलेला आहे. संपूर्ण पाणी हे निथळून घ्यायचं आहे. पाणी सगळं हे काढून घेतलेलं आहे. त्यानंतर हा चीक ज्वारीच्या चिकामध्ये टाकायचा आहे. गव्हाचा चीक ज्वारीच्या चिकामध्ये मिक्स करायचा आहे. गव्हाचा चीक हा तळाला चिटकतो, म्हणून अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे आणि हाताने व्यवस्थित असा तो ज्वारीच्या चिकामध्ये मिक्स करायचा आहे. आता यामध्ये काही गाठी असतील चिकाच्या, तर संपूर्ण आपल्याला अगदी स्मूथ करायचे आहे. चीक झालेला आहे आता घाटा करण्यासाठी रेडी. तर मैत्रिणींनो, आता घाटा हा शिजवायचा आहे आपल्याला. त्यासाठी मोठी ही गॅसची शेगडी घेतली, त्यावरती मोठं जाड तळाचं हे पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पाणी घालण्यासाठी या पातेल्याचा मी वापर करते. मोठं असं पातेलं घेतलेलं आहे, ते पातेलं भरून पाणी घेते. अशा प्रकारे जर का तुम्ही हे पाणी मोजून घातलं ना, जरी पहिल्यांदा तुम्ही ह्या बिबड्या करणार असाल तर पाण्याचं प्रमाण अगदी योग्य होईल. मोठ्या पातेल्याने पाणी हे मोजून घेतलं. एक पातेलं आधी पाणी टाकलेलं आहे आणि हे दुसरं पातेलं पाणी. अशा प्रकारे 2 पातेलं पाणी हे आपल्याला उकळी येण्यासाठी ठेवायचं आहे. आता पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत 3 किलो ज्वारी आणि 2 किलो गहू यासाठी लागणारं साहित्य: पाव किलो साबुदाणा मी रात्रीच भिजून घेतलेला होता, मस्त असा भिजलेला आहे. तर 1 वाटी बडीशोप घेतलेली आहे. ग्रॅमने 50 ते 60 ग्रॅम ही शोप आहे. त्यासोबतच 1 वाटी मिरची पावडर घ्यायची आहे. तर हिरव्या मिरच्यातील ज्या वाढलेल्या मिरच्या असतात ना, त्या मिरच्या घरीच मिक्सरमध्ये बारीक केलेल्या आहे. ग्रॅमने ही 60 ग्रॅम मिरची पावडर आहे. आपल्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता. त्यासोबतच तीळ घ्यायची आहे. तीळ सुद्धा 50 ते 60 ग्रॅम मी घेतलेली आहे. साधारण 1 वाटी. आपल्या चवीनुसार थोडीशी कमी अधिक तुम्ही तीळ सुद्धा करू शकता. त्यानंतर मीठ घ्यायचं आहे. वाटीने 1 वाटी मीठ आहे आणि ग्रॅमने 180 ग्रॅम हे मीठ आहे. त्यासोबतच 1 वाटी लसूण सुद्धा मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून अगदी बारीक पेस्ट करायची आहे. लसूणची पेस्ट आहे. गावरान लसूणची ही पेस्ट करून घेतलेली आहे. तुम्ही जर का लसूण खात नसाल तर मग लसूणची पेस्ट नाही घातली तरी सुद्धा चालणार आहे. त्यासोबतच आपल्याला जिरे घ्यायचे आहे. तर पोहे खाण्याच्या चमचाने साधारण 1 ते 1.5 चमचा जिरे घेतलेले आहे. जिरे कमीच घ्यायचे, जिरे जास्त घेऊ नका. एवढं आपल्याला हे साहित्य घ्यायचं आहे. तोपर्यंत पाण्याला सुद्धा मस्त उकळी आलेली आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये हा छान भिजून घेतलेला साबुदाणा टाकायचा आहे. त्यासोबतच सगळे हे साहित्य, मिरची पावडर, शोप यासारखे संपूर्ण साहित्य या पाण्यामध्ये टाकायचे आहे. फक्त जिरे आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचे नाही. मीठ टाकलं, तीळ टाकली आणि लसूणची पेस्ट सुद्धा टाकायची आहे. सगळं हे साहित्य टाकलं त्यामध्ये. आता हे पाणी उकळू द्यायचं आहे, म्हणजे सगळ्या साहित्याची चव पाण्यामध्ये उतरेल. फक्त हे जिरं टाकायचं राहिलेलं आहे. जिरं आपल्याला केव्हा टाकायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता हे सगळं साहित्य पाण्यामध्ये उकळत आहे तोपर्यंत पुढची कृती करायची आहे. हा चीक आहे, बघू शकता, गहू आणि ज्वारीचा. पूर्णपणे हा मिक्स करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा हा मिक्स झाल्यानंतर ज्या पातेल्याने आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं ना घाट्यासाठी, त्या पातेल्यानेच हा चीक आपल्याला मोजून घ्यायचा आहे. साधारण 2 पातेला हा चीक आहे. मी संपूर्ण चीक तुम्हाला मोजून दाखवणार आहे. 1 पातेले चीक घेतला. पाण्याला मस्त खळखळून उकळी आलेली आहे या मसाल्याच्या पाण्याला. त्यानंतर अशा अगदी बारीक धारमध्ये हा चीक आपल्याला टाकायचा आहे आणि दुसऱ्या हाताने हा चीक एरायचा आहे. तुमच्याकडे जर का मदतीला कोणी असेल, तुम्ही 2 महिला असाल तर एका व्यक्तीने टाकायचं आहे आणि दुसऱ्या व्यक्तीने हा चीक एरायचा आहे. आता मी एकटेच आहे, मी आधी सांगितल्याप्रमाणे, तर मी अशा प्रकारे हा चीक एरून घेते. चीक एरत असताना चिकाची धार आहे ना अगदी बारीक टाकायला हवी आणि एकसारखं असं आपल्याला हे एरायचं आहे. एकदम चीक टाकून द्यायचा नाही, नाहीतर चिकाच्या गाठी होऊ शकता मैत्रिणींनो. चीक एरत असताना मात्र गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे.
बघू शकता चिकाचं दुसरं पातेलं सुद्धा भरून घेतलेलं आहे. 2 पातेले या ठिकाणी चिक झालेला आहे गहू आणि ज्वारीचा. बघू शकता अशा अगदी बारीक धारमध्येच हा चीक टाकायचा आहे, अजिबात एकदम टाकायचा नाही. पण घाटा जसा शिजतो ना तसा घट्टसर होतो, मग एरणं हे शक्य होत नाही. तर आता मी माझ्या मिस्टरांची मदत घेते. गावाकडे जर का आपण राहत असलो तर गावाकडे भरपूर महिला लगेच सहज गोळा होऊन जातात, पण शहरामध्ये तसं नसते. आणि कसं आहे शहरामध्ये प्रत्येक महिलांना एवढ्या क्वांटिटीमध्ये जमत सुद्धा नाही, त्यामुळे आपण आपलं एकटं केलेलंच बरं. संपूर्ण चीक मी हा टाकलेला आहे. डब्याला सुद्धा काही चीक चिटकलेला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं. पाणी वापरताना गरमच पाणी वापरायचं आहे. साईडला गरम पाणी सुद्धा आपल्याला आणायचं आहे आणि गरम पाण्याचा वापर करायचा आहे. चीक एरत असताना अगदी व्यवस्थित सावधगिरीने आपल्याला हा एरायचा आहे आणि घाटा जसा घट्ट वाटतो ना त्यानुसार पाण्याचा वापर करायचा आहे. मग तर या बिबडीमध्ये मी तांदूळाचा वापर करत नाही. तर गेल्या वर्षी मी बिबडीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे मैत्रिणींनो. त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि खूप त्यावरती छान छान तुम्ही कमेंट सुद्धा केलेले आहे. भरपूर प्रमाणामध्ये कमेंटर अशा आहेत की ताई आम्ही अशा प्रकारचे पापड तर कधी केलेच नाही, पण तुमचा व्हिडिओ पाहून आम्ही पापड करण्याची हिंमत केली. खूप छान झाले आणि घरातील सगळ्यांनाच आवडले. हे ऐकून मला खूप छान वाटतं. तर बघू शकता अगदी व्यवस्थित आपण हा घाटा एरून घेतलेला आहे. कंटिन्यू असं एरत राहिलं ना त्यामध्ये गाठ होत नाही आणि पूर्णपणे घाटा हा एरून झालेला आहे. घाटा जसा घट्ट वाटतो ना त्यानुसार त्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे मैत्रिणींनो, कारण ज्वारीनुसार थोडं कमी अधिक पाणी हे लागू शकतं. नवीन किंवा जुनी असते ज्वारी त्यानुसार. आता व्यवस्थित घाटा हा एरून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस कमी करायचा आहे. कमी गॅसवरती मस्त 20 ते 25 मिनिटांसाठी हा घाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. सकाळच्या वेळेस घरामध्ये कामं सुद्धा असतात मैत्रिणींनो, ते काम आपल्याला करून घ्यायचे आहे. बघू शकता साधारण 25 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. मस्त छान बुळबुळे निघत आहेत. त्यानंतर जिरे यामध्ये टाकायचे आहे. जिरे आधी यासाठी टाकायचे नाही कारण जिऱ्यामुळे पिवळा रंग होतो आणि आपल्या बिबड्या ह्या पिवळ्या दिसतील, म्हणूनच नंतर मी जिरे टाकले आणि घाटा हा व्यवस्थित असा मिक्स करून घेते. पण 20 ते 25 मिनिटांसाठी आपण जेव्हा घाटा शिजण्यासाठी ठेवलेला होता ना त्यावेळेस अधूनमधून 1 ते 2 वेळेस मी घाटा हा मिक्स करून घेतलेला होता, जेणेकरून तो जळणार नाही. आणि बघू शकता मस्त असा घाटा शिजलेला आहे. त्यानंतर हा जो घाटा आहे एखादी भांड्यामध्ये काढायचा आहे. तर बिबड्या करण्यासाठी मी ही साडी घेतलेली आहे. तर गेल्या वर्षी कोरी आयराची साडी मी काढलेली होती. तर मैत्रिणींनो वापरलेली साडी वापरू नका. शक्यतो बिबड्या करण्यासाठी एखादी आयराची कोरी साडी म्हणजेच नवीन हलकी साडी आपल्याला ही काढायची आहे. जर का एका वर्षी तुम्ही ही नवीन साडी पापड करण्यासाठी काढली ना 3 ते 4 वर्षासाठी ती साडी आपल्याला वापरता येते किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा. किंवा तुम्ही धोतर मिळतं धोत्रावरती सुद्धा हे पापड करू शकता. अशा प्रकारे घाटा काढल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस अगदी कमी करून घेतलेला आहे. म्हणजे शेवटच्या बिबडीपर्यंत घाटा हा गरम राहील. घाटा जर का खूप थंड झाला तर तो घट्ट होतो, म्हणून गॅस अगदी कमी करून ठेवायचा आहे. जर का तुम्ही चुलीवरती करत असाल तर मग काड्या काढून घ्यायच्या आहे चुलीच्या आतमधल्या आणि विस्तवावरती हा घाटा राहू द्यायचा आहे. चला आता बिबड्या करू. तर बिबड्या करण्यासाठी मी ही ओली केलेली साडी खाली आथरलेली आहे आणि ताट घ्यायचं आहे. त्यावरती जाड कॉटनचा कापड घ्यायचा आहे. कापड सुद्धा ओला करून घ्यायचा आहे आणि त्यावरती घाटा टाकायचा आहे. हाताला पाणी लावून अशा प्रकारे ही बिबडी थापायची आहे आणि थापलेली बिबडी त्यानंतर कापडावरती वाळत घालायची आहे. बिबडी वाळत घातल्यानंतर ताटाला पुन्हा पाणी लावायचं आहे. त्यावरती घाटा टाकायचा आहे. आता हा घाटा गरम आहे, हाताला चटका लागू शकतो, म्हणून सुरुवातीला पडीने अशा प्रकारे हा घाटा मी पसरून घेते आणि घाटा पसरून झाल्यानंतर मग हाताला थोडं थोडं पाणी लावायचं आहे आणि अशा प्रकारे बिबडी थापायची आहे. तर मैत्रिणींनो तुम्हाला जर का अगदी झटपट करायच्या असतील बिबड्या तर असा घट्ट घाटा अजिबात करू नका. तर पातळ घाटा करा आणि पडीने बिबड्या तुम्ही टाका. गेल्या वर्षी मी जो बिबडीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो खूप व्हायरल झालेला आहे. त्यामध्ये मी थोडासा पातळ घाटा केलेला होता आणि पडीने बिबड्या टाकलेल्या होत्या. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही गेल्या वर्षीचा व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. त्यामध्ये सुद्धा मी बारीक सारीक ट्रिक आणि टिप्स व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, जेणेकरून नवीन शिकाऊ जरी तुम्ही असाल तरी सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट बिबड्या करू शकतात. आणि गेल्या वर्षी मी तांदूळ घातलेले होते बिबड्यामध्ये, ह्या वर्षी मी तांदूळ वापरत नाही. जर का तुम्हाला खूप पांढऱ्या शुभ्र बिबड्या हव्या असतील तर मग यामध्ये 1/2 किलो तुम्ही तांदूळ
घालू शकता। आता मी ह्या बिबड्यांमध्ये तांदूळ वगैरे घातलेले नाही, फक्त गहू आणि ज्वारीच्या बिबड्या तुम्हाला करून दाखवलेल्या आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मी ह्या बिबड्या थापून घेत आहे। तर मैत्रिणींनो, शूटिंग करण्यासाठी मुद्दामूनच मी घाटा हा थोडासा उशिरा एरलेला आहे आणि खूप असं ऊन झालेलं आहे। बघू शकता मी उन्हामध्येच बसलेले आहे आणि छान असे उन्हाचे सुद्धा चटके बसत आहेत। घाटा हा गरम आहे, हाताला सुद्धा चटका बसत आहे। जेव्हा आपण कष्ट करतो ना तरच काहीतरी चांगलं असं खायला मिळतं। तुम्हाला जर का एवढ्या जास्त क्वांटिटीमध्ये करायच्या नसतील तर मग तुम्ही यातलं निम्मे प्रमाण घेऊन सुद्धा करू शकता आणि अगदी भराभर करायच्या असतील तर मग पडीने करा। गेल्या वर्षीचा व्हिडिओ पहा, अगदी परफेक्ट तुमच्या पडी बिबड्या ह्या छान होतील। अशाच प्रकारे संपूर्ण ह्या बिबड्या मी थापून घेते। जर का तुमच्या मदतीला कोणी असेल तर अगदी भराभर ह्या बिबड्या थापून होतात आणि नसतील तर मग आपल्याला एकट्यालाच ह्या बिबड्या कराव्या लागतात। बघू शकता मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आपल्या ह्या बिबड्या दिसत आहेत। यामध्ये तांदूळ घातलेला नाही तरी सुद्धा मस्त अशा ह्या बिबड्या होत आहेत आणि ह्या बिबड्या मी थोड्या मोठ्या साईजच्याच करत आहे, म्हणजे व्यवस्थित छान अशा भाजता येतात आणि भराभर सुद्धा होतात। अशा प्रकारे मी संपूर्ण ह्या बिबड्या करून घेतलेल्या आहे। बघू शकता इतपत ह्या बिबड्या झालेल्या आहे। साधारण 40 ते 45 बिबड्या आपल्या ह्या होत असतात। तर मैत्रिणींनो, आता दुपारपर्यंत ह्या बिबड्या आपण वाळून घेऊ आणि दुपारनंतर बिबड्या आपल्याला पलटून घ्यायची आहे। पलटण्यासाठी मी खाटचा वापर करत आहे। खाटीवरती अशा प्रकारे ह्या बिबड्या पलटून घेतलेल्या आहे आणि संध्याकाळपर्यंत खालची बाजू सुद्धा वाळू द्यायची आहे। त्यानंतर संध्याकाळी त्यावरती पाणी शिंपडायचं आहे आणि मग बिबडी ही काढायची आहे। पाणी शिंपडल्यानंतर 2 ते 3 मिनिटं थांबायचं आहे, म्हणजे बिबडी छान अशी ही ओली होते, भिजते आणि भिजलेली बिबडी कापडापासून लगेच ती वेगळी होते। बघू शकता कुठेही फाटत नाही आणि तुटत नाही, मस्त अशी ही बिबडी आपली झालेली आहे आणि अशाच प्रकारे सगळ्या बिबड्या आपल्याला ह्या काढायच्या आहे। तर मैत्रिणींनो, हे पापड करण्यासाठी थोडी मेहनत आहे पण चवीला खूप छान लागतात, तुम्ही नक्कीच करून पहा। तर मैत्रिणींनो, गेल्या वर्षाचा आपला हा बिबडीचा व्हिडिओ 11 महिन्यामध्ये 10 लाखाच्या जवळपास गेलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही खूप कमेंट केलेले आहे का तुम्ही ऑर्डर घेता का? तर सॉरी ताई, मी तुम्हाला माफी मागते, मी ऑर्डर घेऊ शकत नाही कारण माझे लहान मुलं आहे आणि माझ्या मदतीला कोणीच नाही, मी एकटी ह्या बिबड्या करते। एवढं करणं माझ्याने शक्य नाही, त्यामुळे मी तुमची ऑर्डर घेऊ शकत नाही। ज्या काही माझ्या माता भगिनी आहेत, वयस्कर आहेत, त्या अशा मला कमेंट्समध्ये सांगतात का आम्ही वयस्कर आहे, सुरुवातीला आम्ही बिबड्या खाल्ल्या गावाकडे, पण आता करणे शक्य नाही आणि आमच्याकडे पुरेशी जागा सुद्धा नाही, आम्ही मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये राहत आहोत, तर मला ऑर्डर द्यायची आहे। तर कुठेतरी माझ्या मनाला सुद्धा वाटतं आपण सुद्धा आपल्या हातची चव तुमच्यापर्यंत पोचवावी, पण पैसे देऊन सुद्धा महिला काम करायला तयारच नाही होत, म्हणून मी तुमच्यापर्यंत ऑर्डर नाही पोहोचू शकत, त्याबद्दल माफी असावी। तर बिबड्या ह्या काढल्यानंतर रात्रीच्या वेळेस आपल्याला घरामध्ये अशा प्रकारे ह्या बिबड्या पसरून ठेवायच्या आहे आणि रात्रभर तशाच पंख्याखाली वाळू द्यायचे आहे। सकाळी मात्र उन्हामध्ये ह्या बिबड्या मी वाळून घेते, उन्हामध्ये सुद्धा अशा प्रकारे ह्या बिबड्या मी पसरून घेते आणि दुपारपर्यंत ह्या बिबड्या मस्त कडकडीत वाढल्या जातात। बघू शकता आता मी संध्याकाळी तुम्हाला ह्या दाखवत आहे बिबड्या, मस्त अशा पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहे आणि छान अशा कोरड्या झालेल्या आहे। बिबडी छान वाढली ना म्हणजे कुठल्याही प्रकारचा पदार्थ छान असा कडकडीत आपण वाळून घेतला तर वर्षभर त्याला आडी जाडी लागत नाही आणि टिकतो सुद्धा छान। बघू शकता मस्त अशा पांढऱ्या शुभ्र बिबड्या झालेल्या आहेत आणि छान पातळसर झालेल्या आहे, कुठेही फाटलेल्या नाही किंवा तुटलेल्या नाही। अशा पद्धतीच्या ह्या बिबड्या आपण जर का एक वेळेस केल्या तर वर्षभरासाठी आपल्याला ह्या बिबड्या खाता येतात। चवीला खूप छान लागतात, लहान मुलांपासून तर वयस्कर मंडळीपर्यंत ह्या बिबड्या तुम्ही खाऊ शकता। ह्या बिबड्या तळून सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि भाजून सुद्धा खाऊ शकता। चला मग आता ही बिबडी मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते आणि भाजून सुद्धा दाखवते। बघू शकता, जवळून सुद्धा तुम्ही पाहू शकता
संध्याकाळची वेळ आहे, थोड्याशा लाईटाच्या उजेडामध्ये बिबड्या तुम्हाला अशा प्रकारे ह्या दिसत आहे, पण खूप छान अशा पांढऱ्या शुभ्र ह्या बिबड्या झालेल्या आहेत. सुरुवातीला ही बिबडी मी तुम्हाला तळून दाखवते, त्यानंतर मग बिबडी मी तुम्हाला भाजून सुद्धा दाखवणार आहे. म्हणजे तुम्ही जर का तेलकट खात नसाल तर भाजून सुद्धा तुम्ही ही बिबडी खाऊ शकता. तेलामध्ये टाकली का अशी मस्त कढई भरून ही बिबडी फुलत असते आणि यामध्ये फुलखार, पापडखार, सोडा, बेकिंग सोडा यापैकी काही वापरायची गरज नाही, तरी सुद्धा अशी मस्त ही बिबडी फुलत असते. अशाच प्रकारे मी तुम्हाला काही बिबड्या तळून दाखवते. आता बिबड्या तळून घेते तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे, घंटीचे बटन दाबून तुम्ही ऑलवरती क्लिक करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. बघू शकता या ठिकाणी काही बिबड्या मी तळून घेतलेल्या आहे आणि मस्त अशा ताट भरून ह्या बिबड्या होत असतात. आता मी तुम्हाला बिबडी भाजून सुद्धा दाखवते. तर ही इलेक्ट्रॉनिक शेगडी आहे मैत्रिणींनो. सध्या गॅसचा सुद्धा प्रॉब्लेम चालू आहे म्हणून मी अशा शेगडीचा वापर करते. किंवा तुम्ही चुलीवरती विस्तवावरती सुद्धा ही बिबडी भाजू शकता किंवा तुमच्याकडे मायक्रो ओव्हन असेल तर मायक्रो ओव्हन मध्ये सुद्धा तुम्ही ही बिबडी भाजू शकता. गॅसवरती सुद्धा भाजली जाते, पण गॅसपेक्षा विस्तवावरती किंवा अशा प्रकारच्या शेगडीवरती ही छान अशी भाजली जाते. बघू शकता मोठ्या साईजची बिबडी आहे, त्यामुळे व्यवस्थित अशी भाजताना ती पलटवता सुद्धा येते, हाताला सुद्धा चटका लागत नाही. मस्त ही बिबडी भाजून झालेली आहे. भाजून सुद्धा तुम्ही रंग पाहू शकता, छान अशी पांढरी शुभ्र झालेली आहे आणि मस्त अशी फुलून आलेली आहे बिबडी. तर जळगाव खान्देश भागामध्ये ह्या पापडांना बिबड्या म्हणतात म्हणून मी बिबडी म्हणत आहे. तुम्ही पापड सुद्धा म्हणू शकता ज्वारीचे. अशाच प्रकारे मी 2 ह्या बिबड्या भाजून घेतलेल्या आहे. तर या काही बिबड्या तळून घेतलेल्या आहे. बघू शकता भाजलेली बिबडी सुद्धा आणि ही तळलेली बिबडी सुद्धा. या तळलेल्या बिबडीमध्ये सुद्धा पापडखार, सोडा किंवा बेकिंग सोडा काही नाही, त्यामुळे अजिबात तेलकट होत नाही आणि चवीला सुद्धा छान लागते. बघू शकता किती मोठ्या मोठ्या अशा झालेल्या आहे. यावरती तुम्ही टोमॅटो, शेव, कोथिंबीर, चाट मसाला टाकून सुद्धा मसाला पापड सारखं खाऊ शकता किंवा असं थोडं यासोबत शेंगदाणे घेऊन सुद्धा ही बिबडी चवीला छान लागते. आता ही बिबडी मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. लगेचच तुटत असते, मस्त खुसखुशीत अशी ही बिबडी होत असते. तुमच्याकडे जर का वयस्कर मंडळी असतील किंवा लहान मुलं असतील ते सुद्धा सहज खाऊ शकतील अशी चविष्ट ही बिबडी चवीला छान लागते. ही तळलेली बिबडी सुद्धा मी तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता रंगही कुठेही लाल होत नाही किंवा फाटलेली नाही आणि एकदम खुसखुशीत जिभेवर ठेवताच विरघळणारी अशी ही बिबडी झालेली आहे. तुम्ही हात सुद्धा पाहू शकता, अजिबात तेलकट हात झालेला नाही. तुम्ही नक्कीच करून पहा, खूप चविष्ट ह्या बिबड्या लागतात. ही पापड बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.